हा ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये बुडवलेला होता. त्याला वर काढल्याच्या नंतर बघा तुम्ही असं ते आता हळूहळू ड्राय व्हायला लागलं. तर याच्यामध्ये 2 कोअरमध्ये सुद्धा 2 जे लिंब आहेत त्या लिंबमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, इन्सुलेशन टाकलेलं आहे. ओके. आणि ट्रान्सफॉर्मरच्या चारी साईडने सुद्धा काय केलं जातं, हे पत्रा टाकला जातो. ओके. पुठ्ठा इन्सुलेटिंग पेपर म्हणतात त्याला. हे इन्सुलेटिंग पेपर. हे कोअर पहा कसे आहेत ते, ई शेप वरून कशा पद्धतीने आहेत, चारी साईडने असतात ते. ओके. आणि हे जे लिंब आहेत त्या लिंबला वाइंडिंग्स आहेत अशा पद्धतीने. सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मर, एक सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये पण बघा इकडं ही ऑइल इमर्ज आहे आणि याच्यामध्ये एकच कोर आहे. ही जी टर्मिनल्स आहे हे आपण काय करतोय, ह्या बुशिंगच्या आतमधून याला बसवतो. ओके. हा एक साईड आहे म्हणजे एकच हे, आणि इकडून काय येणार आहे, फेज आणि न्यूट्रल तुम्हाला मिळणार आहे हा सिंगलचा. आता जे रूफटॉप सोलार बसवलं ना, तर त्याच्यामध्ये या टाईपचा ट्रान्सफॉर्मर MSEBला रिटर्न देण्यासाठी वापरतात. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचं ऑइल आहे. ओके. तेल आपण म्हणतो गरम झालेलं आहे ट्रान्सफॉर्मर. ओके. आता ते मगाशी तेल बघितलं ते कसं होतं, एकदम ट्रान्सपरंट होतं. हे कसं आहे, थोडं ब्लॅकिश आहे. का, इम्प्युअर आहे. पण त्यांच्याकडं ट्रान्सफॉर्मरचं ऑइल प्युरिफायर 100 आहे. ओके. हाय व्हॅक्यूम ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन प्लांट म्हणतो याला आपण. इथं जे काय साधं ऑइल आहे त्या ऑइलला आपण याच्यात टाकतो आणि त्याच्यामुळं ते काय होतं, प्युरिफाय होतं आणि क्लिअर होऊन जातं. क्लीन ऑइल क्लिनिंग करण्याचं काम ते करतं. येतं लक्षात. आता हे नट बोल्ट आणि असेंब्ली जी आहे ट्रान्सफॉर्मर आहे हा, इथं डॅमेज पीस आहे. म्हणजे काय, इथं ट्रान्सफॉर्मरची इथं वाइंडिंग दिसते तुम्हाला. आता काय असतं, 2 जरी टर्न एकामेकाला टच झालं त्याचा अर्थ तो ट्रान्सफॉर्मरचं लाईफ संपली. ओके. जळाला हा ट्रान्सफॉर्मर. ही जी वाइंडिंग आहे ही प्रायमरीची म्हणजे 11 kVची वाइंडिंग आहे, ही जळालेली आहे. ओके. मग आता हे बाहेर काढला, परत आता ते रिअसेंबल करणार, परत काढणार एक एक पार्ट, हे पुठ्ठे बिठ्ठे हे काढणार. ही तुमची LTची वाइंडिंग आहे, LTची वाइंडिंग ती काढून घेणार तुम्ही. ये इकडे. आता ही जी वाइंडिंग आहे ही LTची वाइंडिंग. ओके. ही LTची वाइंडिंग आहे. तर ही LTची वाइंडिंग कोरच्या अराउंडच असण्याचे कारण काय, हे पहा. LTची वाइंडिंग जी आहे ही कोरच्या अराउंड असण्याचे कारण काय, तर इन्सुलेशन जे आहे ते तुम्हाला इझिली देता येतं. आणि ते कंडक्टरची साईज कशी असते, जाड असते. बघा हे कंडक्टर आहे का, हे कंडक्टर आहे. तर हे कंडक्टर कशाचं बनलेलं आहे, ॲल्युमिनियमचंच. ॲल्युमिनियमची स्ट्रीप आहे आणि ते कंडक्टर आपण तिथं वापरलं. तर ते असेंब्लीसाठी सोपं जावं म्हणून LT वाइंडिंग ही कोरच्या एकदम लगत असते. आणि न्यूट्रल कसे कनेक्ट करते, असा प्रश्न आत्ता एक जणांनी विचारला की बाबा इनकमिंग तर 3च असतात, मग आउटगोईंग 4 कशा. तर ते काय केलं जातं, आतमध्ये स्टार कनेक्शन केलं जातं. म्हणजे काय, RYB जे आहे ते कनेक्ट करायचं आणि त्याच्यातून जे सेंटरला पॉईंट येईल त्याच्यातून न्यूट्रल काढला जातो. ओके. म्हणजे हे जे टर्मिनल आहेत हे टर्मिनल काढून कंबाईन, हे बघा हे टर्मिनल याला दिले जातात, कशाला, तुमच्या बुशिंगला. आणि हे जे डबल काढलेले आहेत ना, हे न्यूट्रलसाठी केलेलं असतं एक. म्हणजे 1 2 3 आणि ते कनेक्ट करायचं आहे आणि ते करायचं आहे न्यूट्रलला. अलग लक्षात. 4 वायर कसे ते समजलं असेल तुम्हाला. ओके. आता पहा, LT वाइंडिंग जी कोरला असण्याची कारण काय, तर त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज म्हणजे करंट जास्त असतो. व्होल्टेज कमी राहतं पण करंट जास्त असतो. किती करंट आहे, 11 kVचा व्होल्टेज प्रायमरी साईडला, सेकंडरीला 440चा व्होल्टेज. पण व्होल्टेज जरी कमी झाला असेल तर करंट मात्र खूप वाढलेला असतो. करंट वाढलेला असतो तर तो वाढलेला करंट काय करतो, जास्त इन्सुलेशनची अपेक्षा असते त्याला. मग ते इन्सुलेशन आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. मोठं कंडक्टरची साईड घ्यायची, नंबर ऑफ टर्न्स तुमच्या वाढतील, कमी होतील, पण ते जी असेंब्ली ती सेंटरला सोपी जाते. आणि त्याच्यावर इन्सुलेशन बघा, नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीच्या खूप जास्त असतात
प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स, कारण 11 केव्ही आहे, तर मग 11 केव्हिंगला त्याची साईज पण बल्क होईल, त्याच्यामुळे ते वरच्या साईडनी बसवलं जातं. ओके, अशा पद्धतीचे ट्रान्सफॉर्मरचे टँक होते. हे पहा, याच्यावर हे जे कंडक्टिंग रॉड आहे त्या अशा पद्धतीने पेपर वाउंड करतात. पहा, ओके, मशीन वाइंडिंग राहते ती, त्या मशीननी वाउंड करतात ते अशा पद्धतीने. आणि हे पेपर वाउंड करून ती वाइंडिंग मग त्या याच्या थ्रू हे हे त्याला लावतात आणि ते वाइंडिंग त्या याच्यावर कोरच्या भोवती अशी वाउंड होते. आणि हा अखंड असतो. LT वाइंडिंग बघा तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये 1 2 3 कोणत्याही कोरमध्ये अखंड दिसते तुम्हाला. पण HT जी आहे, HTच्या अशा कोर आहेत ते पहा, आता तिथं 1 2 3 4 असे चार कोर दिसतात तुम्हाला HTच्या. ओके, LTच्या दिसत्या का तुम्हाला तशा कोर? नाही दिसणार LTच्या. ओके, तर LT जी आहे ही अशी अखंड आहे. समजा LT मधली, LT म्हणजे 440वाला आतला पार्ट तो अखंड आहे. आणि HT जी हाय व्होल्टेज ते असे 1 2 3 4 असे कोर आहेत. तर डिपेंड करतं ते एक किती KVAचा ट्रान्सफॉर्मर आहे. 63 KVAचा असेल तर 3 कोर सफिशियंट आहेत. 100चा असेल तर 3 कोरच असतील. पण 200चं वगैरे असेल तर मग 4 कोर असतील आणि नंबर ऑफ कंडक्टरसुद्धा जास्त असतील. येतं लक्षात. आता आमच्या काळामध्ये हे असं वाइंडिंगसाठी जी मशिनरीज नव्हत्या, हँड वाइंडिंग असायची, खूप वेळ लागायचा. परंतु आता ह्या सगळ्या मशिनरीज अवेलेबल झाल्यात तर सोपं चाललं वाइंडिंगला. तर हे काय ऑइल आहे, याच्यामध्ये ऑइल आहे. हे ऑइल आपण हे प्युरिफाय करून ठेवतात. आता ट्रान्सफॉर्मरचं ऑइल आलं, समजा एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 155 लिटर ऑइल लागतं, काहींना 175 लागतं, काहींना 200 लिटरपर्यंत 195 लिटरपर्यंतसुद्धा 200 KVAच्या ट्रान्सफॉर्मरला लागतं. मोठं ट्रान्सफॉर्मर असेल तर मोठं ऑइल लागतं, जास्त ऑइल लागतं. तर ते ऑइल जे आणली त्यांच्या शेतकऱ्याकडून, तर ते ऑइल खराब झालेलं असतं. ते ऑइल ते प्युरिफाय करतात आणि ते स्टोअर करून ठेवतात. ओके, स्टोअर करून ठेवतात प्युरिफाय करून. आणि मग ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर नवीन बनवायचा त्यावेळेस मग ते नवीन ऑइल, चांगलं ऑइल टाकतात, जेणेकरून त्यांना बी ते काय करावं लागतं, परत ट्रान्सफॉर्मर भरून द्यावं लागतं. जसं मोटर भरतात ना त्याच पद्धतीने ते राहते. इथं हे मधात ते वाइंडिंग असे टर्न करायचे. आता समजा वळून घ्यायची याच्यावर, तर ते बसली नाही पॅक, तर त्याला हाणण्यासाठी असते ते. ओके, कारण हे कंडक्टर असे सहजासहजी वागतात का? नाही, ते सहजासहजी वाकत नाही ना. असा गोल याडा व्यवस्थित येत नाही, ते व्यवस्थित येण्यासाठी हे करतात, त्याला हाणतात त्यांनी. आणि मधात पूर्ण एक हे झालं की वरून हे इन्सुलेटिंग पेपर इन्सुलेशन आहे. पहा बघा तुम्ही याला हात लावून, पेपर इन्सुलेशन आहे. इन्सुलेशन बसवायचा, दुसरा लेअर झाला की पेपर इन्सुलेशन बसवायचा. ओके, ते क्लॉथ आहे आणि हे साधा पेपर आहे. तर प्रत्येक पेपर बघा तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे पेपर दिसतील. ते पुठ्ठा वेगळा, हे वेगळं, हे वेगळं, हा पुठ्ठा वेगळा, तिथं ते पेपरचा लेअरिंग वेगळे. तर हे सगळे काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे, इन्सुलेटिंग लेअर आहेत. ते पहा तिथं पेपर इन्सुलेशन आहे ते. ओके, इन्सुलेटिंग पेपर का वापरला जातो बरं? इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, आणि काय होतं, ज्यावेळेस आपण हे लेअरिंग करतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट येत असतं. ते मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी आपण त्या टँकचा वापर करतो. ते भाजून निघलं, त्यातलं मॉइश्चर कंटेंट वगैरे असेल ते सगळं रिमूव्ह होऊन जातं. HT वाइंडिंग म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग, 11 KV वाली वाइंडिंग. तर ही 11 KVची वाइंडिंग जी आहे, तर त्यासाठी तुम्ही बघा या पद्धतीचा लेअर कंडक्टर आपण वापरतो. हे कंडक्टर वापरतो. तर हे कंडक्टरच्या वर काय केलेलं रे, हे जे कंडक्टर दिसतात ह्या कंडक्टरच्या वर अशा पद्धतीने पेपर इन्सुलेशनचं वाउंडिंग केलेलं होतं. हा कंडक्टर आहे समजा. ओके, तर या कंडक्टरच्या वरच हे जे कंडक्टर आहे याच्यावर काय केलं आहे, पेपर इन्सुलेशन वाउंड केलं. आणि तो पेपर इन्सुलेशन वाउंड केलेलं आहे ते याच्यावर वाउंड करतात. तर सगळ्यात पहिले काय करतात, हे जे पेपर आहेत या पेपरला तुम्ही याच्यामध्ये असं बसवतात आणि त्याच्यावर वाउंडिंग करतात. का? तर ते याच्यामध्ये बसलं पाहिजे. तर हे जे दिसतात तुम्हाला ही एम्प्टी स्पेस इकडून हे कशासाठी राहतं, तर तुमचं कोर किती जाड आहे, त्या कोर किती जाड आहे त्याच्यावर शेप डिपेंड करतात. तर हे शेप
समजा या पद्धतीचं जाड आहे तर मग या पद्धतीचं हे बसवायचं तिथं आणि त्या पद्धतीने मग हे अशा पद्धतीने पहा हे बसवलेलं आहे. बसवलं त्याच्यावर मग पुन्हा हे पेपर बसवणार एक वाइंडिंगची लेअरिंग होणार. त्याच्यानंतर परत पेपर बसवणार, पुन्हा दुसरी वाइंडिंगची लेअरिंग होणार, परत पेपर बसवणार, परत वाइंडिंगची लेअरिंग होणार. अशा पद्धतीनं वाइंडिंग होते पहा. तर आता बघा एक वाइंडिंग दाखवतो तुम्हाला. तर हे पहा हे वाइंडिंग झाली पहा, हे मोठं कोर आहे. तर इथं काय केलं आहे, पेपर इन्सुलेशन घेतलं, नंतर वाइंडिंग घेतली, त्याच्यानंतर पुन्हा पेपर इन्सुलेशन घेतलं, परत वाइंडिंग घेतली, परत पेपर इन्सुलेशन घेतलं, परत वाइंडिंग घेतली आणि नंतर कशाने त्या क्लॉथ इन्सुलेटरने त्याला पॅक केलं आहे आणि अशा पद्धतीने टर्मिनल्स बाहेर काढले. मग हे टर्मिनल ही एक कोर, दुसरी एक कोर, तिसरी एक कोर, अशा पद्धतीच्या कोर घ्यायच्या आणि त्या सगळ्या कशा कनेक्ट करायच्या, सिरीजमध्ये कनेक्ट करायच्या आणि सिरीजमध्ये कनेक्ट करून 11 kVचा ह्या प्रायमरीच्या टर्न्स काढायच्या. आता तुम्हाला न्यूमरिकलमध्ये प्रायमरी नंबर ऑफ N1 N2 कॅल्क्युलेशन आहे तर तेच आहे, दुसरं काहीच नाही. ओके. तर हे कोर कशा पद्धतीने हे करायचं ते आहे इथं. आता हे मशीन काय म्हणते ते वाइंडिंग जी आहे याच्यावर RPM ॲटो इथं हे रोटेटिंग मशीन आहे. हे पहा इथं रिसेट केलं जातं, ते फिरव, त्याला फिरव जोरात. फिरल्याच्या नंतर पहा इथं काय दिसेल तुम्हाला, नंबर ऑफ टर्न्स, किती टर्न्स पडल्यात हे कॅल्क्युलेट, फिरव जोरात. तर फिरल्याच्या नंतर नंबर ऑफ टर्न्स येऊन जातील. आता समजा जितक्या टर्न झाल्यात तेवढा आकडा येईल. आकडा आल्याच्यानंतर आपल्याला समजा 1000 टन बसवायच्यात तर मग आपण काय करणार, 1000 टनला समजा 100च्या 10 लेअर करू आपण. ते वाइंडिंग घे एक मिनटं. मग आपण काय करू, इथं 100 टन, इथं 100 टन, अशा पद्धतीचे 10 लेअर तयार करू. ओके. मग 10 लेअर करायचे तर आपण काय करू, पहिल्या याच्यात 10 केलं, मोज, फिरव, 1 2 3. आता पहा 1 2 3 4 अशा पद्धतीने 10 लेअर झाली की आपण काय करू, त्याला कट करू. ओके. कट करून त्याला परत पेपर इन्सुलेशन बसवू आणि पेपर इन्सुलेशन बसवलं की लगेच परत याला रिसेट करू. रिसेट करून परत 0 येईल, परत मग ते लेअरिंग होईल आणि त्याच्यानंतर हे परत प्रत्येक लेअरला अशा पद्धतीचा पेपर तुम्हाला वाउंड करावा लागतो. ओके. पेपर वाउंड केला की परत त्याला लेअरिंग होईल, परत त्या पद्धतीचं अशा पद्धतीचं होऊन जाईल. आणि सगळं शेवट झाल्याच्यानंतर हे काय रे, हे त्या कंडक्टरच्या वरून पुन्हा काय केलं जातं, सेफ्टीसाठी, प्रोटेक्शनसाठी, इन्सुलेशन प्रोटेक्शन करण्याचं काम करेल पुन्हा एक. ओके. आणि त्याच्यानंतर मग ती वाइंडिंग अशा 1 वाइंडिंग 2 वाइंडिंग 3 वाइंडिंग अशा पद्धतीने ते तयार करून पुढं डिस्पॅच केल्या जाते. येतं लक्षात? ठीक. तर हे पहा जळालेल्या वाइंडिंग इथं आपण बघू शकतो. ह्या जळालेल्या वाइंडिंग अशा फेकल्या जातात. मग ह्या फेकलेल्या वाइंडिंगला आपण काय करतो, परत त्यातलं मटेरियल काढून बाहेर जे आपण जळालेलं पाहिलं ते सगळं जाळून इथं ह्याच्यावर वजन केलं जातं. ओके. हा वजन काटा आहे, याच्यावर वजन केलं जातं. वजन करून मग ते पहा हे मायनस हे आहे म्हणजे 70 प्लस आता हे किती आहे सध्या, रिसेट करू. ओके. तर याच्यावर वजन केलं जातं. तर हे आमचं वजन आहे, माझं वजन बघू शकतात 75 किलो आहे. तर अशाच पद्धतीने ते वाइंडिंगचं वजन केलं जातं. पहा हे मटेरियल आहे, आपण बघितलं ना ते ट्रान्सफॉर्मरच्या याला बसवण्यासाठी, कोअर बसवण्यासाठी अशा पद्धतीचं मटेरियल. हे खालचं बेस मटेरियल आहे आणि हे 2 लेअर जे आहेत कशाचे, कोअरचे, तर त्याच्यामध्ये बसवण्यासाठी हे आहे. त्याच्यानंतर हे वेगवेगळे पेपरचे इन्सुलेटिंग मटेरियल आहे. हे इन्सुलेटिंग पेपर आहे. त्याच्यानंतर तो एक दुसरा इन्सुलेटिंग पेपर आहे बघा, हा दुसरा इन्सुलेटिंग पेपर आहे. ओके. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या क्लिटिंग आहेत त्या, समजा बुशिंग जे आहे, बुशिंगला कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हे बेल्ट आहेत. ओके. कुठं काही फिटिंगला काही कमी पडत असेल तर तिथं वापरतात. त्याच्यानंतर हे वेगवेगळे वायसर्स आहेत.
हे पहा, हे आपण बुशिंगला बसवतो नट बोल्ट फिट करून. त्याच्यानंतर हे वेगवेगळे वायसर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर हे उरलेलं मटेरियल म्हणजे फिरवण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर हे आता स्क्रॅप आहे बऱ्यापैकी, पण हा मेन स्क्रॅप याचा आहे. त्याच्यानंतर हे पहा, हे सेकंडरीच्या बुशिंग आहेत. कोणत्या, ज्याला आपण 440 व्होल्टच्या बुशिंग म्हणतो, त्या वाल्या बुशिंग आहेत. त्याच्यानंतर मोठाले बुशिंग पाहिलं तुम्ही तिकडे आहेत. ठीक आहे. हे स्क्रॅप मटेरियल ज्यावेळेस ते त्यांचं बाहेर पडतं त्यावेळेसचं मटेरियल. ठीक आहे. कंप्लीट झाली की ते कटर जे आहे ते कटरने कट करणार आणि ते वेगवेगळे बाइंडर्स आहेत. ओके. आता तुम्हाला पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला ते त्यांचं ज्यावेळेस वाइंडिंग चालू असेल ना त्यावेळेस ते तुम्हाला पार्ट दाखवू. ओके. तर हे वेगवेगळे बुशिंगचे वायसर्स, ही 11 KVची बुशिंग आहे. ते आता आपण मटेरियल बघितलं ना आत्ता ते वालं, ही 11 KVची, ही तुमची 440 व्होल्टची. ठीक आहे.